महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता खात्यात जमा करण्यात आलाय। यानंतर आता महिलांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे वाढीव 2100 रुपये कधी मिळणार। सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जात आहेत। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हप्त्यात 2,34,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलाय। याशिवाय 12 लाखांहून अधिक पात्र महिला ज्यांनी आपली बँक खाती आधारशी लिंक केली आहेत त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलाय। महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आर्थिक आघाडीवर ही रक्कम तातडीने वाढवणे राज्य सरकारला अवघड होणार आहे। लाडकी बहीण योजना 2024 त्यामुळे जानेवारी महिन्यातच, परंतु आर्थिक आघाडीवर ही रक्कम तातडीने वाढवणे राज्य सरकारला अवघड होणार आहे। त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसा वाढण्याची आशा नाही। मार्च महिन्यात महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून त्यानंतर हप्ता वाढविण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी बातमी आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीचे वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहेत। अशा स्थितीत मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रुपयांचा हप्ता येणे अपेक्षित आहे। राज्यातील गरीब महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे।